आता बातमी पावसाची आहे। मागील आठवड्यात पावसामुळे मुंबईची तुंबई झाली, त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली। वीकेंडला ब्रेक घेतल्यावर आज सकाळपासूनच मुंबईत पुन्हा एकदा वरुणराजांनी हजेरी लावली आहे। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी बघायला मिळते। मुंबईत सर्वत्र पावसाची शक्यता आहे। दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे। यासोबतच राज्यात गणेशोत्सवात पाऊसधारा कोसळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। निलेश, गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आहे। या पार्श्वभूमीवर पाऊस पुन्हा एकदा परततोय। आजची पावसाची स्थिती काय, पुढच्या 2 ते 3 दिवसातला काय अंदाज आहे निलेश? अश्विन, मागील 4 दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं उसंत घेतली होती। आज मात्र सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे। सध्या पावसाचा जोर साऊथ मुंबईमध्ये ओसरला असला तरी दिवसभर पावसाच्या सरी ज्या आहेत ह्या कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेली आहे। हवामान खात्याच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह जो आहे तो राजस्थान, पंजाब आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय होतोय आणि परिणामी यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय। सध्या साऊथ मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया जवळ मी आहे। या परिसरातली सध्याचे आपण दृश्य पाहतोय। दृश्यमानता देखील या ठिकाणी कमी झालेली आहे, त्यामुळे अनेक ज्या मोठमोठ्या ज्या बोट आहेत ह्या देखील समुद्रकिनारी आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासून पावसाचा जोर ज्या पद्धतीने होता त्यामुळे रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक याच्यावर देखील थोड्याफार प्रमाणामध्ये परिणाम झाला होता। सकल भागामध्ये देखील पाणी साचल्याची घटना आपण पाहिली होती। गेटवे ऑफ इंडियातली ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय। खरं तर कायम गर्दीचं हे ठिकाण आहे, मात्र पावसाचा जोर सकाळपासून वाढल्यामुळे या ठिकाणी देखील गर्दी नसल्याचं आपल्याला दिसत आहे। दिवसभर पुन्हा अशाच पद्धतीने पावसाच्या सरी राहू शकतात, किंबहुना पुढचे 2 दिवस जे आहेत ते येलो अलर्ट मुंबईसह कोकणाला आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। आज दिवसभर पावसाच्या सरी ज्या आहेत या अधूनमधून सतत सुरू राहतील आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सध्या येलो अलर्ट असल्यामुळे दिवसभर पावसाच्या ज्या सरी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अश्विन, निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा येत्या 2 ते 3 दिवसात पुन्हा एकदा पाऊस ठिकठिकाणी बरसणार आहे अशी माहिती समोर येते। अवघे 2 दिवस इकडे गणेशोत्सवाला राहिलेले असतानाच पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलाय।